फ्री जजमेंट सोबत फ्री ऍक्ट पाहिजे, कोर्ट फीस भरायची, व्हर्च्युअल कोर्टात काही काम आहे, बिलकुल काळजी करू नका। ई कोर्ट सर्व्हिसेस ऍप आहे ना मोबाईल मध्ये, केसेस सेव्ह करणे आणि बघण्याच्या व्यतिरिक्तही ई कोर्ट सर्व्हिसेस ऍप मध्ये अजून काय काय पाहता येईल याच्याबद्दल आज आपण बघणार आहोत। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा। ऍप मधील 3 रेषांवर क्लिक केल्यानंतर ई पे या बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो, या ठिकाणी आपण कोर्ट फी सोबतच पेनल्टी आणि इतर सर्व काही भरू शकतो। आम्ही यापूर्वीच यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, बाजूलाच असलेल्या आय बटनावर क्लिक करून आपण तो इथे बघू शकतो। त्यानंतर ई फायलिंग या टॅबद्वारे ई फायलिंग सर्व्हिसेस पोर्टलवरून आपण आपल्या केसेस विद्यमान न्यायालयात दाखल करू शकतो। आता वेळ आहे फ्री ऍक्ट्स कडे जाण्यासाठी। त्यासाठी इंडिया कोड या लिंकवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण indiacode.nic.in या वेबसाईटला जातोय। त्या ठिकाणी आपण बघू शकता, आपल्याला जो ऍक्ट हवा आहे तो आपण या ठिकाणी लिहू शकतो। जसं आम्हाला सक्सेशन विषय ऍक्ट पाहिजे असल्यामुळे सक्सेशन हे नाव लिहून गो याच्यावर क्लिक केलेलं आहे। त्याखाली आपण बघू शकता सक्सेशनच्या संदर्भात किंवा ज्या ऍक्टमध्ये सक्सेशन नाव आहे असे भरपूरसे ऍक्ट आलेले आहेत। त्यापैकी आपल्याला जो ऍक्ट पाहिजे तो आपण क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर या पीडीएफच्या फाईलवर क्लिक केल्यानंतर तो ऍक्ट आपल्याला इथे भेटून जाईल। अशा प्रकारचे भरपूरसे जवळजवळ संपूर्ण ऍक्ट आपल्याला इथे फ्री स्वरूपात भेटतात। आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्री जजमेंट्स, कुठे जाऊ नका, पुन्हा याच वेबसाईटवर भेटेल। सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया याला क्लिक केल्यानंतर आपण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया या वेबसाईटवर जाऊ। या ठिकाणी सर्वप्रथम आपण बघू शकतो, आपली जर कोणती केस पेंडिंग असेल तर केस डिटेल्स इथे चेक करता येतात आणि त्याच्याच खाली एक्सप्लोरर अँड कनेक्ट याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला भरपूरसे लँडमार्क्स जजमेंट, फ्री जजमेंट्स अशा प्रकारचे ऑप्शन भेटून जातील। सर्वप्रथम आपण लँडमार्क्स जजमेंटवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला डेट वाईज आणि इयर वाईज लँडमार्क जजमेंट भेटतील। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। या लँडमार्क्स जजमेंट समरी नंतर आपल्याला सुप्रीम कोर्ट्स रिपोर्टेबल जजमेंट हवे असतील तर ESCR यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण सुप्रीम कोर्टच्या रिपोर्टेबल जजमेंट्स या वेबसाईटला येऊ। त्या ठिकाणी आपल्याला ज्याही पॉईंट्सवर जजमेंट पाहिजे तो तिथे टाकायचे आहेत। आपण इथे बघू शकता, तिथे आपल्याला सजेशन सुद्धा भेटत आहेत। त्याच्यानंतर एक सिंपलच्या प्रश्नाचं उत्तर देऊन आपण या ठिकाणी सर्च करू शकतो। इथे बघू शकता 0 सेकंदात 100 पेक्षाही जास्त जजमेंट्स सर्च केलेले आहेत। या ठिकाणी आपल्याला जेही जजमेंट आवश्यक असेल, लागू असेल, पाहिजे असेल ते इथून आपल्याला डाउनलोड करता येईल, बघता येईल किंवा त्याला प्रिंट घेता येईल आणि ही सर्व सुविधा फ्रीमध्ये उपलब्ध आहे। त्यानंतर DGSCR डिजिटल सुप्रीम कोर्ट्स रिपोर्ट्स यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी इयर वाईज, व्हॅल्यूम वाईज आणि पार्ट वाईज अशा प्रकारे आपण त्याला सिलेक्ट करून तो जो डिजिटल सुप्रीम कोर्ट रिपोर्ट्सचा व्हॅल्यूम आहे तो व्हॅल्यूम आपण इथे डाउनलोड करू शकतो। त्यानंतर आपण ॲडव्हान्स सर्च सुद्धा त्याच्यामध्ये करू शकतो। आपण ॲडव्हान्स सर्च केल्याच्या नंतर आपल्याला तशा प्रकारचे जजमेंट्स किंवा ते आपल्याला व्हॅल्यूम ते सुद्धा या ठिकाणी भेटून जातं आणि आपण ते डाउनलोड करू शकतो। अशा प्रकारे आपल्याला सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स भेटू शकतात। परंतु आपल्याला हायकोर्टचे जजमेंट हवे असल्यास आपल्याला वापस ई कोर्ट ॲपला जावं लागेल। इथे आपण बघू शकता फॉर्म्स ऑफ ॲडव्होकेट हे ऑप्शन्स आहे, ज्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला दैनंदिन जीवनात जे काही फॉर्मॅट्स लागतात ते इथे भेटू शकतात। उदाहरणार्थ हे एक वकीलपत्र आहे जे आम्ही PDF स्वरूपात डाउनलोड केलेले आहे। आपण इथून असे फॉर्मॅट्स डाउनलोड करून वापरू शकतो। त्यानंतर आपल्याला व्हर्च्युअल कोर्ट या टॅबला क्लिक करून व्हर्च्युअल कोर्ट या वेबसाईटला जाता येतं। त्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला आवश्यक असलेले डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र ट्रॅफिक डिपार्टमेंट हे सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर, CNR नंबर, पार्टी नेम किंवा आपली जी चलॉन असेल किंवा व्हेकल असेल त्यानुसार कॅप्चा टाकून येथे सदर प्रकरण बघता येऊ शकतं। नंतर आपण जजमेंट सर्च या महत्त्वाच्या टॅबकडे वळणार आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला ESCR आणि हायकोर्ट या दोन्ही ठिकाणचे जजमेंट्स फ्रीमध्ये उपलब्ध आहेत। या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम ESCR यावरील जजमेंट्स बघायचे आहेत। त्याकरिता आवश्यक असलेला शब्द ज्यावर जजमेंट पाहिजेत तो या ठिकाणी टाकलेला आहे। त्यानंतर कॅप्चा भरल्याच्या नंतर आपण या ठिकाणी बघू शकता काही सेकंदातच हजारो जजमेंट्स हे सिलेक्ट करून आपणासमोर येतात। त्याच प्रकारातून आपल्याला हायकोर्ट यावर जर काही जजमेंट्स पाहिजे असतील तर आपण तेथे सुद्धा तशाच प्रकारे शब्द टाकून आपल्याला आवश्यक असलेले कोणतेही जजमेंट येथे फ्री ऑफ कॉस्ट बघू शकतो, डाउनलोड करू शकतो, प्रिंट करू शकतो। ही माहिती आवडल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। वकील मित्र, तुमचा कायदेशीर सल्लागार। धन्यवाद।